निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. ताई 2021 मध्ये हं. माझे आई वडील आणि मोठा भाऊ कोरोनात एक्सपायर झाले. अरे बापरे. तो माझ्याकडे होता. म्हणजे कुठे तुम्ही कुठे राहता? आम्ही इकडं नगर जिल्ह्यात राहतो. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि तेव्हापासून एक छोटा भाऊ होता मला, तो माझ्याकडे होता. हा हा हा. आई वडील जेव्हापासून त्यांना कोरोना झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हापासून छोटा भाऊ माझ्याकडे होता. बापरे, किती वर्षाचा आहे तो? तो 30 वर्षाचा होता. हा 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 हा. आणि म्हणजे त्याच्यानंतर मग इतके खूप प्रॉब्लेम एक वर्षभर प्रचंड असे सगळ्याच बाबतीत म्हणजे असे झाल्यामुळे सगळे लोक जे आमचे क्लोज होते ते पण आमच्या म्हणजे कसं आपण म्हणतो लांब गेले. हा हो. हा. मग मला असं कळतच नव्हतं का हे काय हो राहिलं किंवा काय असं. आणि जेवढे म्हणजे जे आपण आपल्याला म्हणजे आम्हाला वाटत होते पॉझिटिव्ह होईल ते 100% पूर्णपणे निगेटिव्ह होत होतं. आणि मला कळतच नव्हतं का हे काय होतं. त्यावेळेस मी प्रेग्नेंट होते. आणि प्रेग्नेन्सी पण ज्यावेळेस मी हे झालं डिलिव्हरी झाली त्यावेळेस पण डॉक्टरांनी बाळ क्रिटिकल सांगितलं. अरे बापरे. 6 दिवस पूर्ण त्याचा भरोसा नव्हता. पण त्याच्यानंतर मग असं काहीतरी झालं का ते आलं परत बाळ रिटर्न. अरे वा. आणि त्याच्यानंतर मग मला असंच युट्यूबवर बघून मी स्वामी समर्थ महाराजांचं करायला लागले होते. मग इतका अनुभव ऐकून तर मला म्हणजे हे बघून मग मी खूपच करायला लागले महाराजांचं. त्याच्यानंतर मी 5 गुरुचरित्राचे पारायण केले. अरे वा. 108 स्वामी चरित्राचा संकल्प केला होता. बापरे बापरे. 106 स्वामी चरित्र माझे कंप्लीट झाले. बापरे. रोज 51 वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायचे, तारक मंत्र म्हणायचे. आणि माझ्याच्याने जेवढं होत असेल तेवढं मी करायचे. आणि मला त्याचा रिझल्ट इतका पॉझिटिव्ह आला ना. अरे वा. धक्कादायक. माझे असं जे काम कधी होत नव्हते ते व्हायला लागले. घरातलं वातावरण एकदम छान झालं, हसत खेळत असं. अरे वा वा वा. आणि बाळ केवढं होता तुमचा? तो 1 वर्षाचा झाला आता. अरे वा. पण 106व्या पारायणाला ताई माझ्या भावाने सुसाईड केली हो. कोणत्या? ते जो होता माझ्याजवळ त्याने पण. अरे अरे. का डिप्रेशन मध्ये वगैरे होता का तो? नाही, तो तर फार म्हणजे डिप्रेशन मध्ये गेला होता तो आधी. अच्छा. पण मी जेव्हापासून स्वामी समर्थ महाराजांचं करायला लागले ना, ते 100% त्याच्यातून बाहेर आला. अरे बापरे. मग त्याला पण सेवा करायला लावायची होती ना. मी तारक मंत्राचं पाणी रोज त्याला द्यायचे, पाजायला प्यायला द्यायचे. मग काय त्याला काय टेन्शन होतं? नोकरी वगैरे नव्हती का? नोकरी वगैरेचं काही हेच नव्हतं, प्रश्नच नव्हता. वडिलांची शेती वगैरे आहे भरपूर असं. अच्छा अच्छा अच्छा. पण मग का बरं असं झालं मला म्हणजे मी 108 ते 106व्या पारायणाला त्याने असं केलं ना, तर मी असं ठरवलं होतं हे 108 पारायण कम्प्लीट झालं की लगेच दुसरे 108 चालू करायचे. कारण मी माझ्या मैत्रिणींना पण फोन करून सांगायचे का माझं आयुष्य पहिलं कसं होतं ना, आता स्वामींची सेवा करायला लागल्यानंतर कसं झालं. स्वामी सेवेत आल्यावर ना ताई टेन्शन नावाची गोष्टच राहत नाही. पण त्यांनी स्वतः पण काहीतरी थोडंफार करायला होतं, कारण त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असणार जे कोणाशी ते शेअर करत नव्हते. लग्न झालेलं होतं? नाही. लग्न काय नव्हतं झालेलं अजून? नव्हतं म्हणजे करायचंच होतं पण आई वडील गेले त्याच्यानंतर मग परत आम्ही असे ह्याच्यामध्ये गेलो.
आणि अजून भावंड वगैरे आहेत कोणी तुम्हाला? नाही नाही. एक होता तो मोठा भाऊ कोरोनातच एक्सपायर झाला आई वडिलांबरोबर. मग आता बहीण वगैरे कोण नाही? नाही. अरे बापरे. काय नाही, तुम्ही स्वामी सेवा सोडू नका पण ताई. तेव्हापासून इच्छाच होत नाही ताई. नाही नाही, असं नाही मी करायचं. पूर्ण असे भाऊ गेल्यापासून पूर्ण असे डिप्रेशन मध्ये चालले. नाही 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 नाही, बिलकुल नाही. तुम्ही स्वामी सेवा चालू ठेवा. एवढं सुंदर बाळ आहे. पण असं ताई तुम्हाला खोटं वाटत म्हणजे जेव्हापासून मी महाराजांचं करायला लागले ना तेव्हापासून आमचा क्लोज जरी कोणी एक्सपायर झालं ना तर माझ्या समोर मोबाईल मध्ये किंवा कुठं पण डायरेक्ट फक्त दिवा यायचा असा. तर अरे मला बापरे. असं दिवा आला म्हणजे आपण नाही का ते दिवा लावित हो हो हो. हो तर मी म्हणायचे आणि त्याच्यानंतर मला लगेच त्याच दिवशी कळायचं किंवा दुसऱ्या दिवशी कळायचं का आमच्या फॅमिलीमध्ये क्लोज मध्ये कोणीतरी गेलंय असं. अगो बाई. इतके संकेत द्यायचे कसे पण माझा दिवा लावला का इतके डायरेक्ट ओम यायचा, फुल यायचं, हे यायचं, एवढं सगळं करून. आणि मला तर अशी खात्री झाली होती मी युट्यूबवर तुमचे अनुभव ऐकायचे, हे ऐकायचे. आता तर म्हटलं आता काही जरी झालं ना तर आता म्हणजे स्वामी तर आपल्याला आधीच संकेत देतील किंवा आपल्यावर काही संकट आलं तर स्वामी त्यांच्या अंगावर घेतील. हे होणारच आहे ताई. आता काही भीती नाही राहिली आपल्याला किंवा भावाला सुद्धा. आता इथं वाटत होतं का काही आहे पण आता काहीच भीती नाही राहिली. आणि असं सगळं असताना हे सगळं झालंच कसं काहीच कळलं नाही नाही नाही, त्यांना ते भावाचं आई वडिलांचं काहीतरी त्यांचं वैयक्तिक असणार टेन्शन. त्या क्षणाला ताई मी प्रदीप दादांना कॉल केला. म्हणजे भावाने सुसाईड केलं पण त्याने आईच्या घरी जाऊन केलं ना ते तिकडं. अरे बापरे, तिकडे केलं? हो. आणि तो ज्या वेळेस घरी आहे ना घरी त्या क्षणी मी प्रदीप दादांना कॉल केला. म्हटलं दादा माझा भाऊ येत नाही म्हटलं घरी, म्हणजे 8 वाजता येत असतो संध्याकाळी ना, अजून आला नाही म्हटलं, मिसिंग आहे. तर मग ते म्हणे का यशवंत दादांना कॉल केला होता. ते म्हणे काय नाही उद्यापर्यंत सांगा, उद्यापर्यंत बघा म्हणे वाट. मग मी परत दुसऱ्या दिवशी फोन केला त्यांना 10 वाजता. म्हटलं दादा माझा भाऊ तर मिसिंग आहे म्हटलं, अजून नाही आला म्हटलं. फोन वगैरे नव्हता का त्याच्याकडे? फोन लागायचा पण तो घेत नव्हता तिकडं. अरे अरे, त्याने काही मित्रांना पण काही सांगितलं नाही? नाही. आणि प्रदीप दादा त्यावेळेस काशीला गेले होते पण यशवंत दादांनी कॉन्फरन्स कॉल केला, प्रदीप दादांना जोडून दिला. तर मग प्रदीप दादांना म्हटलं दादा माझा भाऊ मिसिंग आहे, सगळ्यात अगोदर म्हणजे सिक्युअर आहे का? ते 100% सुरक्षित आहे म्हणे तो. अरे बापरे. हा ना. आणि त्याच्या अगोदर 8 दिवस आधी ताई मी त्याला तिकडं प्रदीप दादांच्या मठात मुक्काम केला मी. अरे तो पण आलेला? पण त्यालाच घेऊन. अरे बापरे. जाऊ दे, हे कसं असतं ताई, ज्याचे प्रारब्धाचे जेवढे काय असतील दिवस. ताई ज्या वेळेस प्रदीप दादांनी सांगितलं ना मला तो 100% सुरक्षित आहे, मला प्रचंड आनंद झाला. म्हटलं बाकी आता कधी येऊ पण दादा सुरक्षित आहे म्हटल्यावर आता काही भीती नाही. त्याच्यानंतर आम्ही जेवलेलो नव्हतो, आम्ही जेवण केले वगैरे. आणि मग त्याच्यानंतर त्याचा ते ट्रेस लागला आम्हाला का तो कुठे गेलाय. तिथं ज्या आईच्या शेजारची तिला कॉल केला ना आम्ही शेजारी, तर मग ते म्हणे का तो इथं आलेला आहे म्हणला. मग मला आणखीन आनंद झाला का चला प्रदीप दादांना आपण फोन केला आणि लगेच याचा ट्रेस पण लागला. पण जस्ट म्हणजे आम्ही तिथं त्याला आणायला जाणार ना, आमच्या अगोदर तिथं मामा पोहोचलेले होते माझे. आम्ही त्यांना कॉल करून सांगितलं होतं मामांना का तो इथं नाही असं. तर त्यावेळेस त्याने तिथं सुसाईड केलेलं होतं. नाही, कसं असतं ज्याचे प्रारब्ध जेवढे असतात त्याच्या पुढे कोणीच काही करू शकत नाही. आणि तुम्ही सारखा आता त्या डोक्यात विचार नाही करायचा, ते विसरून जा. 7 ऑगस्टला असं केलेलं आहे त्यांनी, 7 ऑगस्टला घ्या. पण तेव्हा त्या 7 ऑगस्ट पासून मी म्हणजे तुम्हाला सांगते मी स्वामींचं एकदाही नाव नाही घेतलं. नाही, आजपासून घ्या. स्वामी तुमचं खूप चांगलं करणार आहेत ताई. पण चांगलं करणार आहे पण म्हणजे हे बघा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. त्याच्या मागे पण त्याच्या पुढे काहीतरी संकट वाढून ठेवलेलं असेल, अजून काहीतरी कठीण असेल, त्याच्यातनं त्याच्या आधीच त्याला मुक्त केलं स्वामींनी असं म्हणायचं.
आणि आणखीन अशी भीती वाटते त्यांनी सुसाईड केल्यामुळे त्याला मुक्ती नसेल मिळाली का. कारण मी युट्यूबवर बघते तर प्रत्येक ह्याच्यात दिलेलं आहे का आत्महत्या महापापी. खरंय. हा ना. आणि त्याला आणखीन त्याला त्रास होत असेल का आता, त्याला मुक्ती नसेल मिळाली का, आणखीन असं रोज म्हणत येतं. एवढा खोल विचार नाही करायचा. आजचा दिवस आपण व्यवस्थित घालवायचा, स्वामी सेवेत घालवा. आणि तुम्ही डिस्टर्ब राहिल्या तर एवढ्याशा बाळाकडे कोणाकडे बघायचं, मिस्टरांनी कोणाकडे बघायचं. हा, हो बिलकुल आता विचार नाही करायचा. ज्याचे जेवढे प्रारब्धाचे भोग असतील तेवढे तो घेतो आणि ह्या मार्गातनं मुक्त होतो. आलं का लक्षात? हो. हा, आता बिलकुल तुम्हाला स्वामींची शपथ आहे, तुम्ही आजपासूनच स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात करा. हो. हा, आणि त्या बाळाची नीट काळजी घ्या. एकच बाळ आहे ना तुम्हाला आता? हो. नाही, त्याच्यापेक्षा एक मोठी मुलगी. ती केवढी आहे? ती 6वीला आहे आता. हा, मग काळजी घ्या त्यांची. असं असं भाऊ भाऊ आई वडील करत राहाल तर यांनी कोणाकडे बघायचं? यांना कोणी आहे का तुमच्याशिवाय? हा ना. हा, आणि मिस्टरांना कोणी आहे का? तुमचा चौकोनी सुंदर संसार आहे तो व्यवस्थित फुलवा आता. आणि असे तुम्ही टेन्शन घेऊन विचार कराल तर मुलांवर त्याचे परिणाम होतात. हो. नाही, पण असं म्हणजे मी असं युट्यूबवर ऐकते का हे स्वामींनी आपल्या अंगावर घेतलं किंवा त्याचं आता का नाही त्याला कोणी अडवलं किंवा तो पडला जरी असता गाडीवरून, त्याचा ऍक्सिडेंट जरी झाला असं किंवा का असं का नाही स्वामी मध्ये आले असं, किंवा किती अनुभव ऐकते मी स्वामींचे किती. बरोबर आहे, बरोबर आहे. असं मला का असं वाटतं का स्वामी एवढ्या वेळेस ते जे झालं ते झालं कोरोनात, पण एवढ्या वेळेस स्वामी का नाही आले असे धावून. नाही, जे होतं ते काहीतरी स्वामींचं त्याच्या मागे चांगलाच हेतू असतो. तुम्ही बिलकुल काही विचार करू नका त्याच्यावर. जर आता एक विचार करायचा, त्याचं जर लग्न झालेलं असतं, मुलं बाळ असते तर कोणाकडे पाहिलं असतं त्यांनी? हा, त्यापेक्षा जे आता झालंय ते चांगलं आहे. त्याच्या मागे काही व्याप तर नाही सोडून गेला ना तो. नाही. मग तुम्हाला केवढं अजून टेन्शन राहिलं असतं सांगा. हो ना. हा, आजपासून स्वामींचं नाव घ्या, त्याशिवाय तुम्ही हे नका करू. मुलांवर छान संस्कार होतात स्वामी सेवेने. एवढं भरल्या आयुष्यातून निघून गेला काही कारण नसताना. जाऊ द्या, आता तो विषय सोडा. पण आता तुम्ही स्वामी सेवेत लागा आणि मुलांना चांगले संस्कार घडवा. आलं का लक्षात? हो. हा, आणि मिस्टर वगैरे छान आहेत ना तुमचे? हो. हा, मग त्यांची सगळ्यांची काळजी घ्या. हा, सगळं व्यवस्थित होईल तुमचं. हळूहळू विसराल तुम्ही या सगळ्या गोष्टी. हा. हो, चालेल. हा, हे शेअर करू ताई तुमचं? हो, चालेल. हा, श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.